नमस्कार यवतमाळकर, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो यवतमाळचं सर्वप्रथम वॉटर पार्क, याला फन ओ सिटी वॉटर पार्क असे सुद्धा म्हणतात. तर काय आहे या फन ओ सिटी वॉटर पार्कची खासियत, काय आहे याची विशेषता, कोणत्या कोणत्या स्लाइड्स इथे मिळतात, इथे खायला काय काय मिळते आणि इथे मजे करण्यासारख्या कोणत्या वस्तू आहे, त्या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला संपूर्ण पहा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मेक शुअर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर वेळ न करता चला व्हिडिओ तर मित्र हो, फन ओ सिटी वॉटर पार्क हे वॉटर पार्क यवतमाळवरून 9 किलोमीटर दूर असलेल्या तळेगाव भारी या गावी स्थित आहे. आणि हे गाव तुम्हाला पांढरकवडा रोडवर पाहण्यास मिळून जाईल. त्यानंतर मित्र इथे तुम्हाला फ्रीमध्ये भव्य कार पार्किंगची सुविधासुद्धा अवेलेबल आहे. आणि मित्र एंटर करायच्या आधी इथे एक सूचना फलक दिलेला आहे, तर हे वाचायला विसरू नका. त्यानंतरच तुम्ही या वॉटर पार्कचा आनंद घ्या. तर मित्र तिकीटचे रेट तुम्हाला मी डिस्प्लेवर दिसतच असेल. त्यानंतर तुम्ही वॉटर पार्कमध्ये जायसाठी तुम्हाला एक सिंहाचं मुखाच्या आतमधून जावं लागतं. म्हणजे एक छोटंसं क्यूट असं गेट इथे बनवण्यात आलं आहे. जसे मित्र तुम्ही या गेटमधून आतमध्ये जासाल तसेच तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजे उजव्या साईडला इथे कॉस्ट्युम्सची एक रेंटल कॉस्ट्यूम मिळतात. म्हणजे इथे तुम्हाला जे स्विमिंग सूट वगैरे इथे फ्रीमध्ये नाही मिळतात, इथे काहीतरी चार्जेस तुम्हाला द्यावा लागतो, बहुतेक 50 रुपये आहे. सोबतच इथे तुम्हाला लॉकर मिळून जाते. त्या लॉकरमध्ये तुम्ही तुमचे मोबाईल, पर्स, गॉगल्स, कॅप, ज्या तुमच्या मौल्यवान वस्तू वगैरे तुम्ही तिथल्या लॉकरमध्ये ठेवू शकता. त्यानंतर मित्र इथे ज्याही वस्तू तुम्ही ठेवसाल त्या तुम्हाला स्वतःच्या रिस्कवर ठेवायच्या. तर मित्र जास्त वेळ न करता चला वळूया वॉटर पार्ककडे. तर वॉटर पार्कमध्ये जाताना जिथे तुम्हाला स्विमिंग कॉस्ट्यूम मिळेल जाईल. सोबत इथे छोटे छोटे लॉकरसुद्धा आहे, जिथे तुम्ही तुमच्या ज्या छोट्या छोट्या काही वस्तू असतील त्या ठेवू शकता. सोबतच इथे रूम म्हणजे कपडे वगैरे चेंज करायसाठी जेंट्ससाठी अलग रूम आहे आणि फिमेलसाठी अलग रूम आहे. म्हणजे जेंट्स आणि लेडीजसाठी अलग अलग इथे तुम्हाला चेंज करायसाठी रूम मिळून जाईल. तर मित्र तुम्ही बघू शकता फन ओ सिटी म्हणजे यवतमाळचं हे पहिलं वॉटर पार्क खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. आणखी याचं काम अजूनही चालू आहे, पूर्णपणे हे बनलेलं नाही, तर हे ओपन करण्यात आले आहे. तुम्ही बघू शकता एंटरमधून इथे कशी मुलं एंटर करत आहे मस्त पाण्यातून. मी सुद्धा इथे गेलो होतो, खूप मजा आली होती. आणि तुमच्या फॅमिलीला नेण्यासाठी, तुमच्या मित्रांसोबत जाण्यासाठी हे ठिकाण पुरेपूर आहे आणि इथे तुमचा पैसा वसूल होईल ही माझी गॅरंटी आहे. त्यानंतर इथे खूप सारे लोक आपापला आनंद घेत होते आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे ते स्विमिंग करत आहे. छोटे छोटे मुलं जे आहेत ते घसरगुंडीवरून वगैरे ज्या राईड्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आनंद घेत आहे. आणि त्यानंतर मित्र इथे एक डॉल्फिन आहे, ते भरल्यानंतर जोरात असं पाणी अंगावर पडतो आणि ते पाहण्याला एक असं जरा मित्र तुम्हाला ज्या डॉल्फिनबद्दल मी सांगितलं होतं ते बघा, ही डॉल्फिन आहे आणि ही जशी भरती आणि असं पाणी पडतं ना तेव्हा इतकी मजा येते की खूपच जास्त. फक्त याच्या खाली तुम्हाला राहावं लागेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त एन्जॉयमेंट करण्यासाठी आपल्या यवतमाळमध्ये असंच ठिकाण अद्याप तर आहे नाही, पण जे बनलेलं आहे याचा नेमका तुम्ही आनंद घेतला पाहिजे असं तरी मला वाटते. आणि मित्र व्हिडिओ जर पाहत असाल आणि अजूनही जर तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मेक शुअर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. फन ओ सिटी या वॉटर पार्कचा हा टॉप व्ह्यू आहे आणि इथे कमीत कमी 5 ते 6 स्विमिंग पूल आहे. छोट्या मुलांसाठी अलग स्विमिंग पूल आहे, मोठ्या माणसासाठी अलग स्विमिंग पूल आहे, लेडीज वगैरेसाठी सुद्धा अलग स्विमिंग पूल आहे. आणि या ज्या मोठ्या मोठ्या राईड्स तुम्हाला दिसत आहे या राईड्स छोट्या मोठ्या लोकांसाठी आहे. म्हणजे छोटे मुलं जे आहे ना, बाळ किंवा मुलं वगैरे त्या राईड्स यूज करू शकत नाही. त्यानंतर इथे एक छोटंसं असं फवारणीसारखं जे दिसत आहे ना तुम्हाला, याच्याखाली धबधब्यासारखं असं बनवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर आहे. इथे पण तुम्हाला खूप जास्त मजा येईल. फक्त तुमचे मित्र किंवा फॅमिलीसोबत तुम्ही इथे एकदा नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला वेगळीच मजा येईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता वरून हे हायड्रो पंप आहे आणि खाली लोक याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये ते बघा कशी उडी टाकली त्या मुलाने. आणि सगळेजण या पाण्याच्या खाली जे फवारा पडतं ना पाण्यासारखं त्याच्या खाली उभे राहून मस्तपैकी पाण्याची मजा घेतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठं तर नाही म्हणता येईल परंतु छोटं पण नाही असं यवतमाळचा एकमेव फन ओ सिटी वॉटर पार्क आहे. आणि या राईड्स तुम्ही बघू शकता गोल गोल घुमत आहे. आणि एक राईड मी आता तुम्हाला ही जी राईड
राईड दिसतं ना मित्र, ही तर खूप उंच राईड आहे. सगळ्यात उंच राईड हीच आहे फन OCT वॉटर पार्कमधली. त्यानंतर मित्र तुम्ही स्विमिंग पूलसुद्धा बघू शकता. इथे जेवढे पण स्विमिंग पूल आहे ते ॲडल्टसाठी आहे, लहान मुलांसाठी हे स्विमिंग पूल्स नाही आहेत. तर मित्र सकाळी 11 वाजता फन OCT वॉटर पार्क हे सुरू होतं आणि संध्याकाळी 5 वाजता हे बंद होतं. तर इतका वेळ तर तुम्ही उपाशी राहू शकत नाही, राईट. म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये स्विमिंग करसाल, मित्रांसोबत जर गेले असेल तर खेळसाल, फॅमिलीसोबत जरी गेले असेल तरी तुम्ही खेळसाल. सोबत छोटी मुलं असेल, बाळ असेल तर तुम्हाला भूक तर नक्कीच लागेल. आणि या भुकेचा इलाजसुद्धा फन OCT वॉटर पार्कमध्ये उत्तमरित्या केले जाते. येथे तुम्हाला कॅफेटेरिया म्हणजे फूड काउंटरसुद्धा अवेलेबल आहे, जिथे तुम्हाला उत्तम क्वालिटीचं म्हणजे चांगल्या दर्जाचं तुम्हाला खायला इथे फूड मिळून जाईल. आणि सोबतच तुमच्या फॅमिलीसोबत जर गेले असेल किंवा मित्रांसोबत गेले असेल तर त्यासाठी हा भव्य कॅफेटेरियासुद्धा आहे. म्हणजे इथे तुम्हाला टेबल्स वगैरे दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या खाण्याचासुद्धा इथे आनंद घेऊ शकता. दमले असेल तर तुम्ही इथे शांततेने येऊन असे आराम करू शकता. असा भव्य असा कॅफेटेरिया इथे काढण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्र तुम्ही जेही फूड इथे घेसाल त्याचा तुम्हाला अलग चार्ज पे करावा लागेल, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्र कसं वाटलं तुम्हाला हे यवतमाळचं एकमेव आणि सर्वात पहिलं वॉटर पार्क, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर मित्र कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सोबतच या व्हिडिओला लाईक करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. आणि हो मित्र मी सुद्धा एक गेमिंगचं चॅनल सुरू केलं आहे. यवतमाळचा मी पहिला लाईव्ह गेमर बनणार आहे. तर मित्र त्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल. मी माझ्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. जा आणि यवतमाळच्या या मुलाला सपोर्ट करा. जेवढा होईल तेवढे लोक जाऊन माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि